राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या। महाराष्ट्रातील तरुणांसाठी बेरोजगारी भत्त्यासंदर्भात मोठी बातमी। पुरुषांना 1000 रुपये तर महिलांना 1500 रुपयांची मिळणार मदत। अधिसूचनेच्या अंमलबजावणीनंतरच माघार, सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर जरांगे ठाम। सरकारी बँक कर्मचाऱ्यांची पुन्हा वाढणार पगार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। वरोरात हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू होणार, 2 केंद्रांना CCIची मान्यता। राज्य सरकार महिला सशक्ती योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2500 रुपये देणार, लवकरच ऑनलाईन नोंदणी करणे होणार सुरू। मी त्यांच्या पोटी जन्माला आलो असतो तर पक्ष मला मिळाला असता, अजित पवार यांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल। महाराष्ट्रातील 40 लाख विद्यार्थ्यांना सायकलच्या बदल्यात प्रत्येकी 5000 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। राणे आणि ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये राडा, निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक। राहुल गांधींच्या PM मोदींवर हल्लाबोल, GST हेच महागाईचे सर्वात मोठे कारण, काँग्रेसचे सरकार बनताच GST हटवला जाईल, राहुल गांधी यांची ग्वाही। धनगर समाजाच्या पदरी निराशा, ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली। सर्वसामान्यांना दिलासा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरगुती LPGच्या दरात होणार मोठी कपात, 400 रुपयांना मिळणार सिलेंडर। काँग्रेस म्हणजे घोटाळे, काँग्रेस म्हणजे दहशतवाद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घणाघात। परीक्षा केंद्र संचालकाचे नातेवाईक टॉपर, तलाठी भरतीतील नवीन घोटाळा उघड। कोरडवाहू शेतीसाठी हर्टी ॲपच्या आधार नोंदणी करा आणि विहिरीसाठी अनुदान मिळवा। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये खतांच्या वाढत्या किमतीने शेती करायला परवडेना, शेतकरी मेटाकुटीला। शेतीमालाला बाजारभाव नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल। महाराष्ट्रातील ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।